हे आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमधील अग्निशमन दलाचं कार्यालय। आता हे कार्यालय पहा, इथे बाहेर अगदी तुम्हाला शुकशुकाट पाहायला मिळतोय। असं वाटतंय की ऑफिसमध्ये एखादी महत्त्वाची मीटिंग सुरू आहे, पण तसं नाहीये। पुढे जे तुम्ही पाहाल ते संतापजनक आहे। अहो साहेब, अहो करणार साहेब, उघडा हो। काय काही नाही, बस बघायला आलो। काय चालू काय नाही, काही नाही बघायला आलो। तेच ना, तोच फोटो घ्यायला आलो साहेब मी। हां तेच साहेब, तोच फोटो घ्यायला आलो साहेब। ओके साहेब, मस्त। हे ऑफिस कार्यालय नगरपालिकेच्या अग्निशमन विभाग प्रमुख दारू पितांना, हां टाकणी अग्निशमन विभाग प्रमुख साहेब दारू पितांना, ठीक आहे। अमळनेर नगर परिषदेतील अग्निशमन विभागात अग्निशमन प्रमुख विभाग बंद करून, ऑफिस बंद करून दारू पित आहेत। हे त्यांचे कार्यालय पहा। अमळनेर नगर परिषदेतील अग्निशमन दलाच्या कार्यालयात दिवसा ढवळ्या काय सुरू आहे। रासरोसपणे हा अग्निशमन दलाचा विभाग प्रमुख नितीन खैरनार दारू पितोय। वरून ज्या तरुणाने हा व्हिडिओ शूट केलाय त्या तरुणाला म्हणतोय, तुला जे करायचं ते कर जा। म्हणजे बघा या अधिकाऱ्याचा किती मुजोरपणा आहे। अग्निशमन विभाग म्हटलं की नेहमीच अलर्ट मोडवर असतो, कधी कुठे काय होईल हे सांगता येत नाही। मात्र अमळनेर शहराची ज्याच्या खांद्यावर धुरा आहे, हा विभाग प्रमुख मस्त ऑन ड्युटी दारूची पार्टी झोडतोय। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मात्र याच संदर्भात सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही ज्यांनी हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केलाय त्या परेश उदयवाल यांच्याशी फोनवरून संपर्क केला। ते काय म्हणतायत ऐका। हॅलो हॅलो, हां सर, नमस्कार। नमस्कार। परेश उदयवाल बोलताय? हां सर, परेश उदयवाल बोलतो। नाशिकहून बोलतो, विठ्ठल बाडमुके। तुमचं ते स्टिंग तुम्हीच केलंय ना अमळनेरचं? हो सर, मीच व्हिडिओ व्हायरल केलाय सर, मी चित्रीकरण केलाय तो। नेमकं प्रकरण काय झालंय ते सांगा ना मला। सर, जे विभाग प्रमुख अधिकारी आहेत, अग्निशमन विभाग प्रमुख आहेत ते नेहमी परमाने त्यांच्या ऑफिसमध्ये दारू प्यायला बसतात साहेब। तर हा प्रकार माझ्या कानावर आला होता। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। ओके, बरोबर, एक सामाजिक कार्यकर्ता आहे। नगर पालिका ही गोरगरीब जनतेची आहे। ती गोरगरीब नगरपालिका ना? अमळनेर नगर परिषद जळगाव जिल्ह्यात साहेब गोरगरीब जनतेची नगरपालिका आहे। नागरिक कष्ट करून टॅक्स भरतात, त्या टॅक्सवर नगरपालिका चालते किंवा नागरिकांच्या सोयी पुरवल्या जातात नगरपालिकेमार्फत। आणि त्या नगरपालिकेचे अधिकारी जर इतकी उद्मात करत असतील साहेब, ऑफिस कार्यालयात बसून ऑफिस वेळेत, तुम्हाला ही माहिती नेमकी कोणी दिली होती आणि तुम्ही कसं स्टिंग केलं? म्हणजे ही मला गोपनीय माहिती मिळाली साहेब। मग गोपनीय माहितीच्या आधारे मी त्या टायमानुसार, मी त्या ऑफिस टायमानुसार मी त्या ठिकाणी पोहोचलो। कधीची आहे घटना? ही घटना 9 तारखेची साहेब। ओके, मी व्हिडिओ रेकॉर्ड केला साहेब। संबंधित अधिकारी माझ्या समोर मला म्हणतो, सीओ माझे काही करून घेईल, माझे काहीच होणार नाही। कुठेही ज्या कलेक्टरकडे, ज्या मुख्य अधिकारीकडे, ज्या डीपीओ कडे, ज्या तुला पटेल तिथं व्हिडिओ बनव। जे अधिकारी होते तिथं त्यांचं नाव काय पूर्ण? नितीन रमेश खैरनार साहेब। ओके, ते विभाग प्रमुख आहेत का तिथले? विभाग प्रमुख, हो सर। मी व्हिडिओ चित्रीकरण केल्यानंतर साहेब लागलीच मुख्य अधिकारी यांच्या दालनात जाऊन त्यांना लाईव्ह बनवलेला व्हिडिओ दाखवला साहेब। त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर मी त्यांना म्हटलो की तुम्ही घटनास्थळी चला, तिथं अजूनपर्यंत अधिकारी दारू पित आहेत, मद्यपान सेवन करत आहेत, त्या ठिकाणी चला म्हटलं साहेब। साहेबांनी मना केलं। साहेब म्हणाले मी कारवाई करतो। ठीक आहे साहेब, पण मी लगेच त्याच दिवशी लगेच तक्रार दिली साहेब, कलेक्टर साहेबांना बी दिली, नंतर आपलं मुख्य संचालन मुंबईला पण दिली सर, नगर विकासला पण दिली आणि सीओना पण दिली। पण 8 दिवस झाले काही सीओनी कुठलीही कारवाई केली नाही साहेब। तर मी आता पुन्हा कारवाई झालेली नाही का? नाही सर, आता फक्त काल रात्री का परवा रात्री त्यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली साहेब। फक्त एवढं का? कारण की पत्रकार लोकांनी माझ्या कार्याची दखल घेतली, त्याच्यामुळे त्यांनी ती कारणे दाखवा नोटीस बजावली सर। मग मी आता मंगळवारी सर कलेक्टर साहेबांना देऊन लेखी स्वरूपाची नोटीस पण देतो, अजून सेकंड नोटीस, की येत्या शुक्रवारी मी
अन्नत्याग उपोषणाला बसतोय सर नगरपालिकेच्या दालनात. परेश उदयवाल यांच्या माहितीवरून त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार देखील केली आहे. मात्र या मुजोर अधिकाऱ्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये. त्यामुळे अशा मस्तवाल अधिकाऱ्यांना पाठीशी का घातलं जातंय? त्यांना जर आपल्या कामाचं भान नाही तर त्यांना घरचा रस्ता का दाखवला जात नाही, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. अनिकेत पाटीलसह शुभम जाधव, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, जळगाव.